महाराष्ट्राच्या वाट्याला आले. 3,05,711 कोटी रुपये. रस्ते बांधणीसाठी साधारण 1,00,000 कोटीचा बजेट, 3,05,711 कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाट्याला आले. रस्ते बांधणीसाठी 1,00,000 कोटीपेक्षा जास्त बजेट मिळालंय, कारण केंद्रीय मंत्रीच आपले गडकरी साहेब असल्यामुळे जवळपास 10,000 किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आहेत ना बांधले जाणार आहेत. मुंबई महापालिकेला दमणगंगा पिंजाळ प्रकल्प आहे, त्यासाठी 3,000 कोटी रुपये. घरोघरी पाण्यासाठी 1,000 कोटी रुपये. शेतकरी सन्मान निधी अंतर्गत सर्वाधिक जास्त पैसे 6,823 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले. आणि रेल्वे प्रकल्पासाठी 80,696 कोटीची तरतूद झाली. आणि त्यापैकी या वर्षी 7,000 कोटी महाराष्ट्राला मिळाले. 7,000 कोटी. काँग्रेसच्या काळात फक्त 1,000 कोटी रुपये तरतूद असायची. आपण दरवर्षी 6,000-7,000 कोटी रुपये अभूतपूर्व तरतूद या ठिकाणी रेल्वे प्रकल्पांसाठी झालेली आहे. साधारणतः जे मिळायला पाहिजे होते पैसे 5 वर्षात, त्याच्या अनेक पट महाराष्ट्राला पैसे मिळाले. मग बीड परळी रेल्वे मार्ग असेल, लातूर तुळजापूर सोलापूर मार्ग असेल, मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे, त्याच्यासाठी 6,500 कोटी रुपये दिलेत. नागपूर मेट्रो, नाशिक मेट्रो, पुणे मेट्रो, भुसावळ खरगपूर यांच्यासाठी सुद्धा हजारो कोटीची तरतूद या ठिकाणी केलेली. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला पुरेपूर वाटा त्या ठिकाणी केंद्रामध्ये देण्याचं काम मोदी सरकारने त्या ठिकाणी केलंय, अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलंय. हे या ठिकाणी कधीही बजेटचा अभ्यास केला नाही, बजेट बघितला नाही आणि त्या ठिकाणी टीका करण्याचं काम केलंय. आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोचावं या भावनेतनं याचा या ठिकाणी उहापोह केला. आजही व्यापाऱ्यांची, उद्योजकांची बैठक या ठिकाणी घेतली. त्यांच्या काही सूचना या संदर्भात आहेत, त्याही खासदारांच्या मार्फत विरोधी पक्षनेता म्हणून मी असेल, देवेंद्रजी असतील आणि आमचे खासदार म्हणून दिल्लीला निश्चितपणे त्या स्तरावर त्यांचे विषय मांडू. विजेच्या संदर्भात आपल्याला सांगितलं, या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आणलं प्रतापरावांनी की 20 नगरसेवक मटक्याचं या ठिकाणी दुकानं चालवतात. आणि मला वाटतं कुठल्याही शहराला शोभा देणार नाही. हे जर खरं असेल 20 नगरसेवकांचे किंवा त्यांच्या आशीर्वादानं मटके चालवत असतील, माझा पोलिसांना या ठिकाणी सांगणं आहे की तात्काळ ते मटक्यांचे अड्डे त्या ठिकाणी बंद करावेत, नाहीतर भारतीय जनता पार्टी जाऊन त्या अड्ड्यांवर धाड टाकेल. सरकारच्या आशीर्वादानं, सत्तेच्या आशीर्वादानं या ठिकाणी अशा प्रकारचे मटके चालता कामा नये. व्यापाऱ्यांवर हल्ले होत आहेत, तेही हल्ले या ठिकाणी थांबले पाहिजेत. अशा प्रकारची सुद्धा विरोधी पक्षनेता म्हणून माझी या ठिकाणी मागणी राहील. आणि हे सगळे विषय आमचं अधिवेशन अर्थसंकल्पीय येत आहे, विरोधी पक्षनेता म्हणून या सगळ्या मागण्यांना त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम मी विधिमंडळाच्या सभागृहात त्या ठिकाणी करेन. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. भाजपाचे काय नगरसेवक आहेत काय गुंतलेले वाटतात? नाही, हे बघा, गुन्हेगारी प्रवृत्ती भाजपाचा असो नाही तर सपाचा असो, कुणाचाही असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांना एक न्याय ना. आपल्याकडे कायदा असा नाही पक्षीय, परंतु दुर्दैवाने सरकार त्यांच्या लोकांना आश्रय देते. आणि भाजपाचा असला तरी कारवाई होणार. आम्ही थोडं बोलणार भाजपाचे वगळून. मला माहित नाही, तुम्ही पोलिसांकडे द्या. आणि जर असेल त्याच्यात आला ना सगळ्यात. आता या 20 नगरसेवकांच्या विरोधात तुम्ही पोलिसांमध्ये जाणार? हो, भाजपा बरोबर बाकीची पण नावं सांगा. भाजपाचं एकाच सांगितलं, 19 नावं सांगा. हा, असं सांगा ना मग, एकाच 19. म्हणजे आमच्याशी 19 पटीनं स्पर्धा आहे. हो हो, एसपीला बोलणार मी. एसपीला बोलणार. इव्हन मी विधान परिषदेत आमचे सहकारी रामभाऊ तो विषय घ्या, मी स्वतः ताकदीनं तुम्हाला वेळही देईन, आपण विषय